नमस्कार मित्रांनो, आज 29 एप्रिल आणि लपंडाव या मालिकेत जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. सखीच्या आयुष्यातून आता कान्हा तर गेलाय, पण कबीरची एंट्री होणार आहे. ही मनस्विनी आता कान्हा विरोधात सखीला खूप मोठा पुरावा देते. त्यामुळे सखी कान्हाचा हात धरून त्याला घराबाहेर काढणार आहे. पण मित्रांनो, आता आपल्याला कान्हाचा एक वेगळंच रूप कबीर किर्लोस्कर याचं रूप पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर आता सखी अलर्ट झाली आहे. त्यामुळे सखी या मनस्विनीच्या न कळत तिची परीक्षा घेणार आहे, ते पण ऍक्शन्सने, शब्दाने नाही. तर बघूया मित्रांनो कसं काय होतं ते, आणि सखी या मनस्विनीचा खोटेपणा पकडू शकेल का. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या भागाला. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सिरियलच्या अपडेटसाठी पटकन सबस्क्राईब करा. तर ही मनस्विनी आता सगळ्यांसमोर म्हणते, सगळं काही जे यांनी केलं ना या कबीरने, हे यांनी पैशासाठी केलं. खऱ्या तेजस्विनीला आपल्या समोर आणलं, सखीचं मन जिंकलं, आणि असं म्हणून ही मनस्विनी अचानक मध्येच अशी वर निघून जाते. आणि आता कान्हा सखीला म्हणत असतो, सखी मॅडम प्लीज ऐका माझं. कान्हा आता हात वगैरे जोडतो सखी समोर आणि म्हणतो, प्लीज मला माफ करा, माझं चुकलं. मला मान्य आहे, मी तुमच्याशी खोटं बोललो, गोष्टी लपवून ठेवल्या, मी चुकलो. खरं तर मी हे तुम्हाला सगळं सांगणार होतो, पण मला कधी संधीच नाही मिळाली. कान्हा आता सखीला म्हणत असतो, मी तुम्हाला खरंच सांगतो, मी हे सगळ्यांना प्रॉपर्टीसाठी नाही केलंय. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, प्रॉपर्टीसाठी नाही केलं मी. तितक्यात ही मनस्विनी येते तिथे एक फाईल घेऊन आणि कान्हाला म्हणते, हो का, मग हे काय आहे. सगळे आता मनस्विनीकडे बघू लागतात एकदम आश्चर्याने. तितक्यात ही मनस्विनी आता खाली उतरते स्टेअरच्या आणि सखीला प्रॉपर्टीचे पेपर्स दाखवते. सखी आता ते पेपर्स वाचत असते आणि ह्या मनस्विनीला खूप मज्जा येत असते. सखी आता काय रिॲक्ट करेल याकडेच तिचं लक्ष असतं. तिला माहिती असतं की आता खरा तमाशा सुरू होणार आहे. तर काय होतं, आता सखीला झटकाच लागतो एकदम. सखीच्या हातून ते प्रॉपर्टीचे पेपर्स खाली पडतात. कान्हा आता उचलून बघतो काय तर, आणि कान्हाच्या लक्षात येतं की हे तेच प्रॉपर्टीचे पेपर्स आहे ज्यावर कान्हाने सखीच्या सह्या घेतल्या होत्या माझ्या सांगण्यावरून. आणि त्यानंतर ह्या मनस्विनीचं आपल्याला फ्लॅशबॅक दाखवलं जातं. जेव्हा रात्री सगळे जेवायला बसले होते तेव्हा ही मनस्विनी मुद्दामच सखीच्या खोलीत गेली होती आणि तिला म्हटलं होतं, चल खाली, सगळे वाट बघतायत. तर सखी म्हणाली असते की हो हो आलेच. त्यावर या मनस्विनीने म्हटलं असतं मुद्दामच सखीला की माझ्या खोलीतला आहे ना वॉशरूमचा नळ बिघडलाय, तुझी हरकत नसेल तर तुझं वॉशरूम वापरू का. आणि बस मित्रांनो, या संधीचा फायदा या मनस्विनीने उचलला असतो. तर सखीने असं म्हटलं असतं तेव्हा की आई वापर ग बिनधास, मी पुढे जाते, तू ये. तितक्यात आता मनस्विनीने सखी आणि कान्हाच्या खोलीची झडती घेतली असते. ड्रॉवरवर एक फाईल ठेवली असते. तिने ती फाईल चेक केली असते. त्यामध्ये तिला काहीच सापडत नाही. त्यानंतर ती कपाटाकडे जाते. ती कपाट उघडून बघते आणि कान्हाच्या बॅग वगैरे जी असते ऑफिसची ती चेक करते. आणि नेमकं त्या बॅगमध्येच तिला ही कॉन्ट्रॅक्टची फाईल सापडते ज्यावर सखीच्या सह्या असतात. आणि सगळी प्रॉपर्टी ती कबीर किर्लोस्करच्या नावाने करत आहे असं त्यावर लिहिलं असतं. तर मित्रांनो, आता प्रेझेंटमध्ये मनस्विनी आता हे सगळं आठवते आणि सखीला सांगू लागते, अगं जेव्हा मी तुझ्या वॉशरूममध्ये गेले होते ना तेव्हा खाली ही बॅग पडली होती आणि मी उचलायला गेले तेव्हा बघते तर काय, मला हे दिसलं, मी माझी सगळी प्रॉपर्टी कबीर किर्लोस्करच्या नावावर करत आहे. ह्या अशा अर्थाचे पेपर्स आहेत हे. आणि अगं ह्यावर तुझ्या सह्या सुद्धा आहेत सखी. सखीला आता रिअलाइज होतं आणि सखी खूप रडायला लागते आणखीच. त्यावर आता ही मनस्विनी म्हणते, सखी तुझ्या सह्या आहेत ना ह्या. आणि आता सखीला आठवतं, सखी आणि कान्हा जेव्हा डेटवर गेले होते तेव्हा कान्हाने सखीला खोटं सांगितलं असतं की हे LICचे पेपर्स आहे असं सांगून तिच्या सह्या घेतल्या असतात. आणि आता कान्हाला सुद्धा आठवतं की माने कसं त्याला फोर्स केलं होतं सखीच्या सह्या घेण्यासाठी आणि सगळी प्रॉपर्टी किर्लोस्करच्या नावाने करायसाठी. कान्हा आता माकडे बघतो आणि मा तिथून निघून जातात काहीही न बोलता. आता कान्हाच्या इतक्या मोठ्या चुकीमुळे यांचं पितळच उघडं पडलं. त्यामुळे आता मा सुद्धा खूपच नाराज झाले असतात. असो, इथे आता काय होतं, सखीला आता खूप मोठा धक्का बसला असतो आणि ती एकटीच रडत असते. थोडी बाजूला येते. कान्हा जातो आणि म्हणतो, सखी मॅडम ऐका ना माझं. कान्हा आता सखीला असा हात लावतो तर सखी एकदम हात उचलते कान्हावर. कान्हा सुद्धा थोडा दचकतोच आणि सगळेजण आश्चर्याने बघू लागतात. सखी मध्येच थांबते आणि बघा मित्रांनो काय होतं, त्यानंतर सखी स्वतःच्याच थोबाडीत मारते. कान्हा म्हणतो, काय करताय तुम्ही सखी मॅडम. सखी म्हणते, ही शिक्षा मी त्या मूर्ख मुलीला देत आहे जिने तुझ्यावर विश्वास ठेवला, जिने खरं प्रेम केलं, तुला वेळ दिला, संधी मागितली आणि तुझी वाट बघितली. त्यानंतर सखी स्वतःला म्हणते, का मी पुन्हा पुन्हा तीच चूक करते, माणसांवर विश्वास ठेवते. का नेहमी मला नात्यांमध्ये माणसांमध्ये इन्व्हेस्ट करायचं असतं. मी काय एवढी अवलंबून आहे का इतरांवर, त्यांच्या प्रेमावर.
का मी माणसांच्या प्रेमाशिवाय जगू शकत नाही असं सगळं आता सखी म्हणते आणि तिला खूप त्रास होत असतो. सखीला खूप दुःख होत असतं. ती म्हणते का मी एवढी इंडिपेंडंट आहे आणि का मला नाही जगता येत माणसांशिवाय, त्यांच्या प्रेमाशिवाय. आता कान्हाला सुद्धा सखीचा त्रास बघवत नसतो, पण तो काहीच करू शकत नाही. त्यानंतर आता सखी 1 मिनिट अशी विचार करते आणि कान्हाला म्हणते, कान्हा तू फसवलंस मला पुन्हा एकदा. तू सरकारचा माणूस म्हणून माझ्या आयुष्यात आलास, तरी सुद्धा मी तुझ्यावर विश्वास ठेवला, तुला वेळ दिला, तुला संधी दिली. मला हे लग्नच नको होतं, स्वयंवर सुद्धा नको होतं, पण तुझ्यामुळे मी लग्नात अडकत गेले आणि नाईलाजाने स्वीकारल्या गेलेल्या नात्याला मी मनापासून स्वीकारायला लागले. पण तू काय केलंस? अरे तू आयुष्यात येण्याआधी प्रेम शब्दाचा अर्थही माहिती नव्हता मला. सगळेजण आता सखीकडे बघत असतात आणि सगळ्यांना वाईट वाटत असतं सखीसाठी. सखी आता कान्हाला म्हणते, मी आयुष्यात पहिल्यांदा ज्या माणसावर प्रेम केलं त्याने प्रेम का करू नये हे दाखवून दिलंय आज मला. आणि एकदा विश्वासघात होऊन सुद्धा पुन्हा विश्वास ठेवण्याची चूक केली आहे मी आणि त्याची शिक्षा तर मला मिळालीच पाहिजे ना. असं म्हणत परत सखी स्वतःला मारू लागते. 4 ते 5 वेळा ती स्वतःच्याच गालावर मारते. कान्हा आता सखीचे हात पकडतो आणि म्हणतो, काय करताय तुम्ही? स्वतःला शिक्षा का करून घेताय? तुम्ही मला मारा. तर सखी म्हणते, नाही जमणार मला. आणि मनस्विनीला हे खटकतं. बिचारीला दुःखच होतं की सखीने कान्हाला नाही मारल्या म्हणून. असो तरीचे एक्सप्रेशन्स तसेच असतात. सखी म्हणते, मी नाही करू शकत हे, कारण तुलाही मारलं तरी त्रास मलाच होणार आहे ना. त्यानंतर सखी कान्हाला म्हणते, कान्हा मला फक्त एक गोष्ट सांग, खरं खरं सांग, आपल्यात केव्हा तरी कधीतरी काहीतरी खरं होतं का रे? 8 फ्लेवर्सचे 8 आईस्क्रीम, बाईकची किक, साडीतले ते दिवस, स्वप्नांची रात्र, चहा टोस्ट, ते मंचाव सूप, पापड. आता कान्हाला हे सगळं आठवतं आणि त्याच्या सुद्धा डोळ्यात पाणी येतं. अरे सखी बोलतच जाते. त्यानंतर बासरी, मोरपंख, सन्हा, यातलं काहीच खरं नव्हतं का? पुढे सखी आता कान्हाला म्हणते, तुला कधी कोणी काही म्हणायचं ना, मला वाटत होतं की मलाच बोलतंय. तुझा अपमान मला माझा अपमान वाटायचा. तुला कोणी कमी लेखलं, तुझ्याशी तुच्छतेने बोललं ना की तडपायची आग अशी मस्तकात जायची माझ्या. आणि तेच तुझं कोणी कौतुक केलं तर खूप आनंदी व्हायचे मी. आता कान्हा हे सगळं ऐकून घेतो आणि त्याची मान खाली टाकतो. त्याला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. पुढे सखी म्हणते, अरे मी स्वतःवर जितका विश्वास ठेवला नाही त्यामुळे जास्त विश्वास मी तुझ्यावर ठेवला होता. पण तू काय केलंस त्या विश्वासाचं? काय केलंस तू? त्यानंतर सखी तिचं मंगळसूत्र कान्हाला दाखवत म्हणते, हे मंगळसूत्र सुद्धा खोटंच आहे ना, तुझ्यासाठी खेळण्यातल्या मंगळसूत्रासारखंच. कान्हा त्याचे अश्रू वगैरे पुसतो. आता पुढे सखी म्हणते, आज सकाळी जेव्हा हे मंगळसूत्र पडलं ना तेव्हाच मला समजायला पाहिजे होतं, कळायला पाहिजे होतं. अरे नियती मला सांगत होती, खुणावत होती, तेव्हाच मला समजायला पाहिजे होतं. पण मी मूर्ख, मी बिंडोक, मला हे सगळं कळलंच नाही. हा मित्रांनो, मूर्ख तर आहे सखी. म्हणजे सरकारचं सोडून पूर्ण फोकस तिचा कान्हावरच आहे आणि कान्हाने सरकार विरोधात दिलेले पुरावे त्याकडे ती बघत सुद्धा नाही. असो तर आता सखी कान्हाला म्हणते, आता काय करू रे मी? तूच सांग, काय करू? विश्वासघात झाल्यावर काय करायचं असतं नक्की? सखी आता थोडी वेड्यासारखीच वागते, कारण तिला खूप मोठा धक्का बसला असतो. ती तिच्या गौतम काकाकडे जाते आधी आणि म्हणते, गौतम काका सांग ना मला, हे असं झालं की काय करायचं असतं? असा विश्वासघात झाला की काय करायचं असतं, सांग ना. त्यानंतर ती परशू काकाकडे जाते तिच्या आणि म्हणते, परशू काका तू सांग ना, प्रेमात ही अशी चूक झाल्यावर काय करायचं असतं? शिर्डीला जायचं असतं का? आणि ती मीनाक्षीला म्हणते त्यानंतर, मीनाक्षी काकू कोणता व्रत करायचा असतो का, की नवस बोलायचा असतो? सांगा ना, काय करायचं असतं? आता हिचा हा अवतार बघून उर्मिला सुद्धा घाबरते थोड्या वेळासाठी. त्यानंतर ही मनस्विनी आता मुद्दामच सखी समोर आणखीच ती म्हणजे जे प्रकरण आहे ते वाढवते आणि कान्हाला म्हणते, कान्हा तुझ्यामुळे होतं हे सगळं. त्यानंतर ही मनस्विनी सखी जवळ जाते आणि तिला शांत करण्याचा देखावा करते. सखीला ते मिठी वगैरे मारते, जवळ घेते आणि शांत करते. तर कान्हा म्हणत असतो, तुम्ही आधी दूर व्हा. सखीच कान्हाला म्हणते, तूच दूर हो आमच्या आयुष्यातून. आणि एकदम सखी अशी कान्हाला बोट वगैरे दाखवत म्हणते. पुढे सखी कान्हाला म्हणते, पैशासाठी आला होता ना माझ्या आयुष्यात, मग आता रिकाम्या हाती जाऊ नकोस. असं म्हणत सखी प्रॉपर्टीचे पेपर्स घेते ज्यावर तिच्या सह्या असतात आणि कान्हा समोरच ते पूर्ण पेपर्स ते फाडून टाकते आणि त्याच्या अंगावर फेकून देते. मनस्विनीला आता खूप मजा येत असते आणि ती स्माइल करत असते हे सगळं बघून. कान्हाचा अपमान इतका तमाशा झाला बघून तिला खूपच आनंद मिळत असतो. त्यानंतर सखी आता कान्हाला म्हणते, मीच तुला या घरात गृहप्रवेश करून आणलं होतं, आता तुझी पाठवणी सुद्धा मीच करेल, ते पण कायमची. असं म्हणत सखी कान्हाचा हात पकडते आणि कान्हाला आता त्यांच्या गृहप्रवेश आठवू लागतो.
जेव्हा सखीने कान्हाचा हात धरून गृहप्रवेश करवलं होतं कान्हाचं, आणि आज कान्हाचा हात धरून त्याला घराच्या बाहेर हाकलत आहे. कान्हाला आता रिअलाइज होतं सखी आता कान्हाचा हात खेचतच नेते आणि कान्हाला धक्का मारत घराबाहेर हाकलते. आणि ही मनस्विनी काय करते, कान्हाला ती बाय असा इशारा करते जेव्हा कोणाचंही लक्ष नसतं तेव्हा. सगळ्यांचा फोकस आता कान्हाकडेच असतो. त्यानंतर सखी कान्हाला घराबाहेर काढून आतमध्ये जाते आणि कान्हाचं हळकुंड घेऊन येते. आणि त्या भिंतीवरची कान्हाच्या हाताची छाप सुद्धा आपल्याला 2-3 वेळा दाखवल्या जाते जेव्हा कान्हाने गृहप्रवेश केलं होतं. तर असो, आता काय होतं, सखी ते हळकुंड कान्हाच्या अंगावरती फेकते आणि कान्हाला सांगते, आता यापुढे तुला नवरा म्हणून मी कधीच स्वीकारणार नाही. सखी आता आतमध्ये जाऊ शकते, म्हणजे जात असते, तर कान्हा तिला थांबवतो आणि म्हणतो, सन्हा सणाला तोडू शकतात. सखी म्हणते, सन्हा? कोण सन्हा? सखी आणि कान्हा? कान्हा म्हणतो, हो. कान्हाचा अध्याय जरी संपला असला तरी आता कबीरचं पर्व सुरू होतंय. कान्हा ते हळकुंड परत आता त्याच्या हाती बांधतो. सखी कान्हाच्या हाताकडे बघते. कान्हा त्याच्या हाताला हळकुंड बांधत असताना सखीला म्हणतो, कान्हा खोटा असेल पण कान्हाच्या भावना कधीच खोट्या नव्हत्या. पण आता कान्हा गेलाय, पण तुमच्या समोर जो उभा आहे तो खरा आहे आणि हे मी आज ना उद्या सिद्ध करेलच. आणि तुम्ही स्वतः मला नवरा म्हणून आणि कबीर म्हणून स्वीकाराल, हा विश्वास आहे मला. सखी म्हणते, विश्वास? माझा तर आता विश्वास या शब्दावरच विश्वास उरला नाहीये. असं म्हणत सखी कान्हाच्या तोंडावर दार बंद करते. कान्हा बाहेरूनच दारावर असा हात ठेवतो आणि त्याला सुद्धा खूप त्रास होत असतो सखीपासून वेगळं होण्याचा. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो, पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की कान्हा या सरकारला ओपन चॅलेंज देतो की तो कार्ड बनवून परत येईल, या मनस्विनीचा सर्वनाश करेल आणि कामत हाऊसमध्ये सुद्धा तो परत येईल, सखीचं मन जिंकेल. पुढे कान्हा या मनस्विनीला असं सुद्धा म्हणतो, याची जाणीव करून देतो की अजून युद्ध संपलं नाहीये, कारण मी अजून जिंकलो नाहीये. आणि ही मनस्विनी सुद्धा कान्हाला म्हणते, आय एम वेटिंग. ती सुद्धा कान्हाला चॅलेंज करते. पण मित्रांनो, इतकंच नाही, सखी आता अजूनच अलर्ट होते आणि म्हणते, आता शब्दांची नाही तर मी कृतीची परीक्षा घेणार. आणि ती असं ठरवते की आता कोणावरच विश्वास करायचा नाही. असं वाटतंय की आता सखी या मनस्विनीची सुद्धा परीक्षा घेणार आहे, ते सुद्धा कृतीने. आणि तिच्या शब्दांच्या जाड्यात सखी अडकणार नाही असं ती ठरवते. तर बघूया मित्रांनो, सखीला कळेल का की कामत हाऊसमध्ये जी बाई आहे तेजस्विनी म्हणून, तीच सरकार आहे आणि मग सरकारचं सुद्धा खरं नसेल. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.